हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण गणिताची सिरीज चालू करूया आणि अगदी शून्यापासून आपण ही सिरीज चालू करत आहे. आणि एक्झाम जे की राज्यसेवेची एक्झाम पोस्टपोन झालेली आहे, आता थोडाफार वेळ आहे. तर बघा, मी जे की गणित शिकताना प्रॉब्लेम फेस केला आहे ते तुम्ही प्रॉब्लेम फेस करायला नको, त्यासाठीच मी हे सिरीज चालू करत आहे. आणि तुम्हाला लास्टला तुम्हाला या क्लासची तुम्हाला कळेलच की कुठून आपण गणित शिकत आहे. आणि हे जर तुम्ही क्लिअरली केलं तर तुम्हाला गणितामध्ये इंटरेस्ट पण तुमचा काय जास्त वाढेल. तर बघा, गणित म्हणजेच काय नेमकं? गणितामध्ये जिकडे काही तुम्ही सर्व काही गणितामध्ये बघितलं तर सर्व काही संख्या दिसतात तुम्हाला. संख्यांचं कॅल्क्युलेशन, संख्यांचा भागाकार, संख्यांचं जर बघितलं वजाबाकी, गुणाकार, हे सर्व तुम्हाला संख्याच फेस करावं लागतात. मग मग गणित म्हणजेच आपण म्हणू शकतो काय की संख्यांचा खेळ आहे. ओके, मग गणित हे संख्यांचा खेळ आहे, तर मग आपल्याला संख्या समजून घेणं आवश्यक आहे ना. मग आपण मूळच त्याचं समजून घेतलं नाही आहे तर मग आपल्याला गणित अवघड जाणारच. मग पहिल्यांदा आपल्याला संख्या समजून घेणं आहे. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्व काही डिटेल संख्यांचा अभ्यास करूया, त्या संख्यांची ओळख पटवून घेऊया, त्यानंतर आपण संख्यावर वार करूया आपण नंतर. ओके, तर बघा आता मग संख्यांचा प्रकार बघूया आपण. या टॉपिकमध्ये आपण सर्व संख्या समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर पेनटॅबचा यूज मी फर्स्ट टाईम करत आहे, तर काही तर थोडंसं लिहिण्यामध्ये अडचण झाली असेल, तुम्ही ॲडजस्ट करा. तर बघा, तर संख्यांच्या प्रकारामध्ये वास्तव संख्या येते एक, म्हणजेच त्याला रिअल नंबर म्हणतो आपण. आभासी संख्या म्हणजेच इमॅजिनरी नंबर. आणि एक जटिल संख्या, कॉम्प्लेक्स नंबर. आता पहिल्यांदा मी तुम्हाला जटिल संख्या काय आहे एक हे भानगड क्लिअर करते. जटिल संख्या म्हणजेच कॉम्प्लेक्स संख्या. ही संख्या जर बघितली तर ही संख्या एक प्रकारची काय, इंजिनिअरिंगच्या मुलांना कॅल्क्युलेशनसाठी उपयोगात येते. जसं की आपण फॉर एक्झाम्पल जर म्हटलं तर आपल्याला परीक्षेमध्ये कधी बघितलं का, पी स्क्वेअर इज इक्वल टू -1 अशा पद्धतीचे जे काय आहे कॅल्क्युलेशन तुम्ही बघितलं असेल का. तर आपल्या हे जे काही सरळसेवे एक्झाम आहेत, जे की कोणतीही एक्झाम देतो आपण इंजिनिअरिंग सोडून, हे इंजिनिअरिंगच्या मुलांना हे अशा पद्धतीचे जे काही लॉगच्या स्वरूपात जे काही कॅल्क्युलेशन काढावं लागते, हे जटिल संख्या असतात. ह्या संख्यांचा आपल्याशी काही संबंध नाही. तर ह्या जटिल संख्यांच्या दूर राहायचं आपल्याला, काही गरज नाही आपल्याला. कारण की तुम्ही ग्रामसेवक द्या, इव्हन तुम्ही IASची एक्झाम द्या, तुम्हाला काहीच गरज पडणार नाही या संख्यांचा. कारण की आपल्याला संबंधच नाही या संख्यांचा. यांचं कॅल्क्युलेशन पण तुम्ही यूट्यूबवर बघितलं नसेल कधीच. ओके, तर आपल्याला काही गरजच नाही. सिम्पल. तर सिम्पलमध्ये आपल्याला हे जटिल संख्या बाजूला ठेवायच्या. ओके, तर आता आभासी संख्या. मग आभासी संख्यामध्ये जर बघितलं इमॅजिनरी नंबर, आणि हे एक प्रकारचं तुम्ही नावामध्येच कळू शकता की ह्या आभासी आहेत, हे इमॅजिनरी आहे. तुम्ही कल्पना कशा पद्धतीचे असंख्य प्रकारचे विचार तुमच्या मनामध्ये येतात. आणि हे विचार जर बघितलं, जसं की तुम्ही फॉर एक्झाम्पल गोस्ट म्हणजेच भूताचा विचार तुम्ही डोक्यामध्ये करता, पण वास्तविकता दिसून आहे का? ते वास्तविकमध्ये दिसतात का? नाही. मग हे एक प्रकारचं काय इमॅजिनरी तशाच पद्धतीच्या संख्या असतात. या संख्यांचं कॅल्क्युलेशन तुम्ही तोंडी काही काढू शकत ना. या संख्यांचं तुम्हाला काही यामध्ये कॅल्क्युलेशन काढण्याची गरज पडत नाही. आणि नाही तुम्हाला एक्झाममध्ये या संख्येची भानगड आहे. ओके, पण फॉर एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर तुम्ही वर्गमुळात 9 जर म्हटलं तर याचं कॅल्क्युलेशन तोंडी काढू शकता. 3 आहे, ठीक आहे. जर मी म्हटलं वर्गमुळात -9, ओके, वर्गमुळात -4, अशा पद्धतीचे जे काही मायनसमध्ये ह्या एखादा अंक जेव्हा तुम्ही वर्गमुळामध्ये मायनसमध्ये लिहिता तर त्याचं कॅल्क्युलेशन काढणं सोपं नाही आहे. आणि ह्या कॅल्क्युलेशन काढण्यामध्ये कॅल्क्युलेशन इम्पॉसिबल आहे. जर लास्टला एंडला याचं कॅल्क्युलेशन निघू शकत नाही. तर मग हे काय एक प्रकारचं, कारण की हे काल्पनिक संख्या आहेत, यांचा आपल्याशी वास्तविकताची काही आपला संबंध नाही आहे. ओके, तर मग इमेजिन नंबर आपल्याला काहीच गरजेचं नाही यामध्ये, या भानगडीमध्ये आपल्याला पडायचंच नाही. ओके, तर मग ह्या बाजूला ठेवा. आभासी संख्या तुमच्या क्लिअर झाल्या असेल आणि जटिल संख्या पण क्लिअर झाल्या असेल. आता रिअल नंबर आहे, जे आपला रिअल नंबर म्हणजेच वास्तविक संख्या, यांच्याशी आपला संबंध व्यवहारामध्ये, सगळ्याच व्यवहारामध्ये, गणितामध्ये ह्या संख्या आपल्याला फेस कराव्या लागतात. यांचं कॅल्क्युलेशन्स आपल्याला समजून घेणं आहे. त्याआधी आपल्याला वास्तविक संख्या समजून घेण्याचं आहे. त्यामध्ये वास्तव संख्यामध्ये जर बघितलं 2 संख्या पडतात भाग, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्या समजून घेऊया पहिल्यांदा. तर इरॅशनल नंबर म्हणजेच अशा संख्या जे की आभाशीशी संबंधित असतात. या संख्या ह्या पण संख्या ज्या आहेत अपरिमेय संख्या, जे की तुम्ही साधं सिम्पल डेफिनेशन जर म्हटलं तर बुक्सची डेफिनेशन काय आहे, ज्या संख्या तुम्ही P आणि Qच्या फॉर्ममध्ये लिहू शकत नाही. ओके, जर बघितलं तर ह्या संख्या तुम्ही P आणि Qच्या फॉर्ममध्ये लिहू शकत नाही, तर ह्या संख्या अपरिमेय संख्या आहेत. जसं की आपण फॉर एक्झाम्पलमध्ये जर म्हटलं तर, जसं की आपण आभासी संख्या बघितलं, यांचं कॅल्क्युलेशन काढणं अवघड जाते. तशा पद्धतीत जर म्हटलं वर्गमुळात मी 5 याचं कॅल्क्युलेशन काढून दाखवा, तर हे निघणं पॉसिबलच नाही. ओके, तर अशा पद्धतीच्या संख्या जे काही वर्गमुळामध्ये जर म्हटलं मी 13,
तर अशा पद्धतीचं यांचं कॅल्क्युलेशन निघणं सोपं नाही. जे आपण याचं कॅल्क्युलेशन तोंडी काढू शकत नाही, या कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला लॉग आणि कॅल्सीचा उपयोग करावा लागतो. ह्या सर्व संख्या म्हणजे ज्यांचं आपण उत्तर तोंडी काढू शकत नाही आणि ज्या संख्या आपण पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये, अंश आणि छेदाच्या फॉर्ममध्ये लिहू शकत नाही, ह्या सर्व संख्या काय आहे? अपरिमेय संख्या आहे. ओके, तर हे सिंपल लक्षात ठेवा. अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्या आपण अंश आणि छेदाच्या फॉर्ममध्ये म्हणजे पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये लिहू शकत नाही आणि ज्यांचं वर्गमूळ दिल्यानंतर ते आपण तोंडी वर्गमूळ काढू शकत नाही, हे संख्या सर्व म्हणजे काय? अपरिमेय संख्या. ओके, क्लिअर झालं असेल आता. मग आता परिमेय संख्या. आता सर्व काही जे काही भानगड आहे हे आता आपल्याला वास्तव संख्यामधील परिमेय संख्यामध्येच असंख्य भानगड आहे. या संख्या बाजूला ठेवायची की आभास संख्या, जटिल संख्या, अपरिमेय संख्या यांच्याशी संपर्क आपला कुठलाच नाही आहे. तर परिमेय संख्यामध्ये बघू आपण रॅशनल नंबरमध्ये मग काय. तर रॅशनल नंबर म्हणजेच अशा संख्या, परिमेय संख्या ज्या तुम्ही अंश आणि छेदाच्या फॉर्ममध्ये म्हणजेच पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. जसे की फॉर एक्झाम्पल 2/3. ओके, तर ज्या संख्यामध्ये जर बघितलं तर तुमचा छेद हा 1 नसावा किंवा 0 नसावा. ओके, छेद हा मोठा असावा म्हणजेच छेद काय? मोठा असावा. ह्या सर्व काय आहे? तुमच्या परिमेय संख्या आहेत. ओके, ज्या संख्येला तुम्ही परिमेयमध्ये जर बघितलं तर 5/1 अशा पद्धतीने सिम्पली 5 जरी केलं तर छेदामध्ये 1 जरी लिहिलं तर ही एक प्रकारची परिमेय संख्या आहे. ओके, म्हणजेच परिमेय संख्या अशा ज्या परिमेय संख्या तुम्ही गणितामध्ये जे काही आपल्या व्यवहारामध्ये संख्या येतात त्या सर्व परिमेय संख्या येतात. त्या परिमेय संख्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 0 पण येते. ओके, 0 पण येते, 2/3 पण येते. तुम्ही छेदाच्या फॉर्ममध्ये पण लिहू शकता. त्या संख्येला तुम्ही -7/2 अशा पद्धतीने पण लिहू शकता. हे जे काय आहे हे सर्व मायनस आणि प्लसमध्ये छेदाच्या फॉर्ममध्ये जे लिहू शकता तुम्ही. आणि यांचं जे काही कॅल्क्युलेशन तुम्ही तोंडी पण काढू शकता. ह्या सर्व काय आहे? परिमेय संख्या आहेत. ओके, म्हणजे अंश आणि छेदाच्या फॉर्ममध्ये लिहू शकत नाही आपण. ओके, तर ह्या अपरिमेय संख्या आहेत. ओके, तर हे सर्व तुमचं क्लिअर झाले असेल आता. मग आता परिमेय संख्यामध्ये मग काय? साधं सिंपल जेवढं मी तुम्हाला सांगत आहे, जेवढी डेफिनेशन सांगितली आहे ते डेफिनेशन नोट डाऊन करा, वही आणि पेन सोबत ठेवा मित्रांनो. फक्त आज आपण त्यांच्याशी ओळख करून घेत आहे आपल्या या संख्येची. बाकी कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला संख्यांना सर्व काही डीपमध्ये फेस करावं लागते, डीपमध्ये समजून घेणं आहे आपल्याला. ओके, तर यामध्ये मग आता आपण बघूया परिमेय संख्यामध्ये 2 संख्या येतात, ते पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या इंटिजर नंबर आणि फ्रॅक्शन अपूर्णांक संख्या. आता या संख्यांना आपण डिटेल जाणून घ्यायचं आहे, त्याआधी आपल्याला फक्त पूर्णांक संख्या समजून घेणं आवश्यक आहे. तर पूर्णांक संख्या म्हणजे साधी सिंपल तुम्ही डेफिनेशन घ्या. ज्या संख्यामध्ये म्हणजेच या संख्यामध्ये सर्व काय? सर्व धनसंख्या येतात. सर्व धनसंख्या येतात. जसं की 2, 3, 4 म्हणजे धन लिहिलं नाही लिहिलं तरी काही फरक पडणार नाही. म्हणजेच +1, +2, +3 हे सर्व काय? धनसंख्या आहे. जसं की मग मी तुम्हाला सांगतो की -2, -2, -3, -4 हे मायनस संख्या पण आहेत. तर मायनस आणि प्लस संख्या त्यासोबत 0 ही संख्या जी असते हे सर्व काय? प्लस म्हणजे सर्व धनसंख्या, सर्व ऋणसंख्या आणि 0 हे सर्व काय? पूर्णांक संख्या आहेत. ओके, तर लक्षात ठेवा सर्व धनसंख्या, ऋणसंख्या व 0 मिळून जे काही संख्यांचा समूह तयार होतो त्या संख्याला पूर्णांक संख्या असे म्हणतात. काय म्हणतात? सर्व धनसंख्या, सर्व ऋणसंख्या आणि 0 मिळून ज्या संख्यांचा समूह तयार होतो त्या संख्याला काय म्हणतात? पूर्णांक संख्या म्हणतात. डेफिनेशन लिहून घ्या तुम्ही. तर बघा आता पुढे मग पूर्णांक संख्यामध्ये बघायला मिळतात आपल्याला. ओके, बाकी जे काही अपूर्णांक संख्या आपण बाकी नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघणारच आहे त्यांना. तर पूर्णांक संख्येमध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या आणि ह्या संख्यापासून आपल्याला रिअल गेम चालू होतो. या परीक्षेमध्ये आपल्याला सरळ सरळ विचारल्या जातात. तर यांचं कॅल्क्युलेशन पण विचारले जाते. तर पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर म्हणजे संपूर्ण नंबर. मग पूर्ण संख्यामध्ये काय येणार? पूर्ण संख्या म्हणजे 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या. सर्व नैसर्गिक संख्या ह्या संख्या म्हणजेच काय? पूर्ण संख्या. 0 पासून तर सर्व नैसर्गिक संख्या म्हणजे 0, 1, 2, 3, 4 हे अनंतपर्यंत जे काय आहे हे सर्व पूर्ण संख्या आहे. ओके, होल नंबर. आता नैसर्गिक संख्या मग काय? नैसर्गिक संख्या म्हटलं तर 0 सोडून द्यायचा. 1, 2, 3, 4 इथून जर बघितलं तर इन्फिनिटिव्ह म्हणजेच काय? अनंतपर्यंत
ह्या सर्व संख्या नैसर्गिक संख्या आहे. 1 पासून तर अनंतपर्यंत ह्या नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या म्हणजेच 0 पासून तर अनंतपर्यंत हे पूर्ण संख्या. ओके. आता ऋण संख्या जर म्हटलं तर निगेटिव्ह नंबर ते तुम्हाला माहीत असेल, जे की -1, -2, -3, -4 अशा पद्धतीच्या संख्या जे काय आहे हे आपल्या ऋण संख्या झाल्या. मग साधा सिंपल क्वेश्चन विचारतो मी तुम्हाला, सर्वात मोठी ऋण संख्या कोणती? तर सर्वात मोठी ऋण संख्या तुम्हाला माहीत असेल सांगा मग. तर सर्वात मोठी ऋण संख्या हे -1 आहे. तर सर्वात लहान ऋण संख्या जर म्हटलं तर आपण बघा -1, -2, -3 ह्या ऋण संख्या पण मायनसपासून अनंतपर्यंत चालू होतात. म्हणून आपण सर्वात मोठी ऋण संख्या सांगू शकतो -1, कारण की -1 ही सर्वात मोठी असते. मग तिथून मग -2, -3 हे सर्व लहान संख्याकडे जातात इकडे मायनसमध्ये. ओके. पण प्लसमध्ये असं वाढत जाते, पण मायनसमध्ये कमी होत जाते त्यांची व्हॅल्यू. तर -1 हे सर्वात मोठी ऋण संख्या आहे आणि सर्वात लहान ऋण संख्या म्हटलं तर त्याचा ॲन्सर आहे नो. म्हणजेच त्याचं आपल्याला ॲन्सर काढता येत नाही, कारण की आपण ते ॲन्सर सांगू शकत नाही, कारण की अनंतपर्यंत आहे. तर ह्या सर्व ऋण संख्या आणि त्यासोबत नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या ह्या तुमच्या क्लिअर झाल्या असेल. पूर्ण संख्या म्हणजे 0 पासून 1, 2, 3, 4 अनंतपर्यंत आणि नैसर्गिक संख्या म्हणजे 0 सोडून द्यायचा 1, 2, 3, 4 ह्या नैसर्गिक संख्या अनंतपर्यंत. ऋण संख्या म्हणजेच -1, -2, -3 ह्या मायनसपर्यंत अनंतपर्यंत ह्या ऋण संख्या आहेत. ओके. तर ह्या क्लिअर झाल्या असेल बाबी तुमच्या. ओके. आता मग नैसर्गिक संख्यामध्ये जर बघितलं तर नैसर्गिक संख्यामध्ये इथून 4 फॉर्ममध्ये येतात ह्या. तर पहिली संख्या आहे मूळ संख्या, आणि हे प्राईम नंबरच आपल्याला खूप अवघड जातात कॅल्क्युलेशनमध्ये, आपण डिटेलमध्येच बघणार आहे. ओके. संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर, विषम संख्या आणि समसंख्या यांच्याशी संपर्क तुमच्या आधीपासून झालाच असेल. ओके. ऑड आणि इव्हन नंबर. ओके. त्यानंतर इतर संख्या येतात, जे की त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या. आणि त्रिकोणी संख्या हे परीक्षेमध्ये आपल्याला वारंवार विचारल्या जातात. चौरस संख्या यांचा परीक्षेमध्ये काही तेवढा संबंध नाही. तर आपण सर्व काही एक एक संख्या आपण डिटेलमध्ये बघणार आहे. ओके. तर मूळ संख्या आणि संयुक्त संख्या, त्यासोबत विषम संख्या आणि समसंख्या ह्या सर्व संख्या आपण आता डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चर स्टेप बाय स्टेप 1 by 1 सर्व संख्या बघणार आहे. आणि फर्स्ट लेक्चर आपण मूळ संख्यापासून चालू करणार आहोत. ओके. बाकी सर्व संख्या तुम्हाला नैसर्गिक संख्या आणि होल नंबर तर कळले असेल. फक्त साधं सिंपल इथून प्रश्न एवढाच तयार होतो की 0 ही संख्या कोणत्या प्रकारामध्ये येते? तर 0 ही संख्या पूर्णांक संख्यामध्ये, पूर्ण संख्यामध्ये येते, पूर्णांक संख्यामध्ये पण येते. तर 0 ही नैसर्गिक संख्या आहे का? मग 0 ही नैसर्गिक संख्या नाही आहे. तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या मग कोणती? तर 1. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? तर -1. सर्वात लहान नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. ओके. तर सर्वात लहान नैसर्गिक पूर्ण संख्या तर 0. ओके. तर अशा पद्धतीचे जे काय आहे हे इथून क्वेश्चन इथपर्यंतच येतात. ओके. म्हणजे यांची ओळख आपल्याला झाली आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आता सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज, सर्व मूळ संख्यांची बेरीज, सर्व विषम संख्यांची, सर्व समसंख्यांची बेरीज हे सर्व प्रश्न बघायला मिळतात. ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे 0 लेवलपासून. ओके. तर तुम्हाला संख्यांची ओळख तुमच्यापर्यंत सर्व काही कॉन्सेप्ट क्लिअर झाले असेल. तर बघा मित्रांनो, रिव्हिजन म्हणून आपण फास्ट घेऊया. संख्यांच्या प्रकारामध्ये बघितलं आपण वास्तव संख्या, त्यानंतर आभासी संख्या आणि जटिल संख्या. जटिल संख्या जी की इंजिनिअरिंगच्या मुलांना कॅल्क्युलेशनच्या फॉर्ममध्ये येतात, हे आपल्याशी काही संबंध नाही. आभासी संख्या म्हणजेच इमॅजिनरी नंबर, जे की इमॅजिन करू शकता तुम्ही. मायनसमध्ये वर्गमुळात एखादी संख्या कोणती पण लिहू शकता तुम्ही. त्याचं कॅल्क्युलेशन थोडं तोंडी काढण्यामध्ये अवघड आहे आणि जे की इमॅजिनरी आहे, एक काल्पनिक आहे, परीक्षेमध्ये यांचा संबंध नाही. वास्तव संख्यामध्ये जर बघितलं परिमेय संख्या, ज्या की तुम्ही अंश आणि छेदाच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. त्यामध्ये 0 पण एक परिमेय संख्या आहे. त्यासोबत तुम्ही यामध्ये -7/2 अशा पद्धतीचे कोणत्याही छेदाच्या फॉर्ममध्ये तुम्ही लिहू शकता, मायनस आणि प्लसमध्ये. ओके. तर हे सर्व काय परिमेय संख्या, यांचे आपण कॅल्क्युलेशन तोंडी काढू शकतो. अपरिमेय संख्या ज्यांचं कॅल्क्युलेशन आपण तोंडी काढू शकत नाही, जे की वर्गामध्ये मायनसमध्ये एखादी संख्या आली तर यांचं कॅल्क्युलेशन काढणं अवघड नाही. यांचं कॅल्क्युलेशन काढण्यासाठी लॉग आणि कॅल्सीचा वापर केला जातो. हे अपरिमेय संख्या परीक्षेसाठी आपल्याला उपयोगी नाही. फक्त एवढं लक्षात असू द्या, मायनसमध्ये एखादा वर्गमुळामध्ये संख्या आली तर हे अपरिमेय संख्या आहे समजायचं. ओके. तर आता
परिमेय संख्यामध्ये मग आपण पूर्णांक संख्या बघितल्या, पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्याचा आपण नेक्स्ट डिटेलमध्ये बघूया. त्यामध्ये येतात ते अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक, हे सर्व आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थोडंसं व्हिडिओ लेंदी झाला नाही पाहिजे आपला. त्यासोबत जर बघितलं पूर्णांक संख्यामध्ये मग ज्या सर्व धन आणि सर्व ऋण आणि शून्य ह्या सर्व संख्या पूर्णांक संख्या म्हणून येतात. हे सर्व संख्या पूर्णांक संख्या येतात. तर त्यामध्ये पूर्णांक संख्यामध्ये मग बघितलं आपण पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या. पूर्ण संख्यामध्ये जर बघितलं होल नंबर ते 0 पासून तर अनंतपर्यंत ही पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्यामध्ये जर बघितलं तर 0 सोडून दिला आपण, ही पूर्ण संख्या आहे. तर नैसर्गिक संख्या म्हणजेच 1 पासून तर 1 2 3 4 5 अशा अनंतपर्यंत ही नैसर्गिक संख्या. आणि ऋण संख्या जर म्हटलं तर -1 -2 -3 -4 असे अनंतपर्यंत हे ऋण संख्या येतात. ओके. त्यानंतर जर बघितलं आपण तर मग नैसर्गिक संख्यामध्ये येतात मूळ संख्या, संयुक्त संख्या, विषम संख्या आणि समसंख्या. ओके. यांचा आपण अभ्यास डिटेलमध्ये बघणार आहोत. यापासून आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारतात. त्यांचे कॅल्क्युलेशन, त्यांची बेरीज आणि वजाबाकी अशा पद्धतीने, यांच्या वर्गांची बेरीज अशा पद्धतीने प्रश्न इथून तयार होतात. वरील जे काही संख्या आपण बघितल्या ते सर्व आपल्याला फक्त समजून घेणं आवश्यक आहे. बाकी कॅल्क्युलेशनचा पार्ट जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. कुठून आपल्याला परीक्षेमध्ये कॅल्क्युलेशन करणं आवश्यक आहे, कोणत्या प्रकारच्या संख्यांचं कॅल्क्युलेशन करणं आहे. तर आय होप तुम्हाला या संख्याबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन कळली असेल. संख्या समजून घेतल्या असेल तुम्ही. एकदा तुमची कॉन्सेप्ट क्लिअर नसेल झाले तर व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघू शकता मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही नेक्स्ट लेक्चर या संख्या टॉपिकवर बघसाल तर तेव्हा तुमचे सर्व काही कॉन्सेप्ट क्लिअर होईल. ओके. तर पहिल्यांदा स्टार्टिंगलाच फक्त संख्यांची ओळख बघणं आपल्याला आवश्यक होती. आता इथून आपलं जे काही रिअल गेम चालू होतो. ओके. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जास्तीत जास्त मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुमची याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा डाऊट शेअर करू शकता. ओके. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.